चवीच गोकुळ लई भारी। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी। धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। सांगली जिल्ह्याच्या खानापूर तालुक्यातील कारवे गावात एका 35 वर्षीय पैलवानाची निर्गुण हत्या करण्यात आली आहे। गुरुवारी मध्यरात्री विटा तासगाव रस्त्यावरील पुलावर पैलवानाला गाठून त्याची हत्या केली आहे। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलिसांनी 3 संशयितांना ताब्यात घेतले। बातमी सविस्तर पाहूया त्याआधी तुम्ही आरके न्यूज चॅनलला पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। राहुल गणपती जाधव असं हत्या झालेल्या 35 वर्षीय पैलवानाचं नाव आहे। तो खानापूर तालुक्यातील कारवी गावामध्ये राहतो। गुरुवारी मध्यरात्री जुन्या भांडण्याच्या रागातून त्याची हत्या केल्याची चर्चा आहे। गुरुवारी रात्री 12च्या सुमारास राहुल जाधव हे कारवी येथील स्मशानभूमीजवळ असलेल्या विटा तासगाव रस्त्यावरील पुलाजवळ होते। यावेळी अचानक या ठिकाणी हल्लेखोर टोळक आलं। त्यांनी गुप्ती आणि तलवारीच्या सहाय्याने राहुलवर सपासप वार केले। एवढेच नव्हे तर त्यांनी हॉकी स्टिक मारहाण करत पैलवान राहुल जाधव याची निर्गुण हत्या केलेली आहे। मिळालेल्या माहितीनुसार पैलवान राहुल जाधव आणि संशयित आरोपी यांच्यात जुना वाद आहे। याच वादातून संशयितांनी राहुल जाधव यांच्यात 4 चाकीच्या काचा फोडल्या, तलवारीने डोक्यात वार करून खून केल्याचं फिर्यादीत म्हटलंय। या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी पाटील आणि पोलीस निरीक्षक पडतरे हे पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले। घटनास्थळाचा पंचनामा करून त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला। या प्रकरणी पोलिसांनी सर्व संशयितांवर गुन्हा दाखल केला असून फरार आरोपींचा शोध घेतला जातोय। या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक येळेकर करत आहेत। हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार। ताज्या घडामोडींसाठी आरके न्यूजच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।